लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. अन्न व औषध प्रशासनाचा शहरातील नामांकित हॉटेल्स व ज्यूस सेंटरवर छापा. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अशा कारवाया सुरूच राहणार. छत्रपती संभाजीनगर शहरातील नामांकित हॉटेल्स व ज्यूस सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाने FDAने मोठी कारवाई केली आहे. शहरातील प्रसिद्ध यल्ला यल्ला आणि आईच्या गावात रेस्टॉरंट तसेच मे लकी ज्यूस सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाने सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत रेस्टॉरंटच्या किचनमधील गंभीर अनियमितता उघडकीस आली. यात विद्यानगर येथील यल्ला यल्ला रेस्टॉरंटमध्ये बटर चिकन, चिकन कबाब आणि चिकन लॉलीपॉपच्या ग्रेव्हीत मोठ्या प्रमाणात सिंथेटिक फूड कलर वापरला जात असल्याचे आढळले. येथून FDAच्या पथकाने 20 ते 25 रासायनिक रंगांचे डबे जप्त करून नष्ट केले. तर ईदखेडा कांचनवाडी येथील आईच्या गावात रेस्टॉरंटमध्ये मेन्यू कार्डवर बटर नान नमूद करून प्रत्यक्षात स्वस्त दर्जाचे व्हेजिटेबल फॅट स्प्रेड वापरून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे उघड झाले. याशिवाय रसासाठी बुरशी लागलेल्या आंबे आणि सडलेल्या पालेभाज्या साठवून ठेवण्याचेही तपासणीत आढळले. पैठण गेट परिसरातील मे लकी ज्यूस सेंटर व मे फ्रेश ज्यूस सेंटर, न्यू लकी ज्यूस सेंटर येथे तपासणी दरम्यान मुदतबाह्य पाश्चराइज्ड, होमोजनाइज्ड, टोन दूध, अल्फान्सो मँगो पल्प वापरून ज्यूस तयार केला जात असल्याचे निदर्शनास आले. हा संपूर्ण साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. तसेच आईस्क्रीम ऐवजी फ्रोझन डेझर्टचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले. दुकानात अस्वच्छता आढळून आली. संबंधित व्यावसायिकांना स्वच्छता राखण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर शहरातील प्रसिद्ध 6 रेस्टॉरंट व हॉटेल्सचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंढे, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांनी सुरू केलेला सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत 23 जून रोजी जे आदेश साहेबांनी निर्गमित केलेले त्यानुसार हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांवर आपण धडक मोहीम चालू केलेली. त्या अंतर्गत 30 जून रोजी दुपारी आईच्या गावात हे फेमस व्हेज रेस्टॉरंट जे कंचनवाडी छत्रपती संभाजीनगर इथे आहे, तिथे आपण एकदम अचानक धाड टाकून तपासणी करण्यात आली. सदर रेस्टॉरंटचा परवाना आपण तात्काळ निलंबित करण्यात आलेला आहे. सदर तपासणीच्या वेळी किचनमध्ये आपल्याला काही बुरशी लागलेल्या पालेभाज्या सापडल्या होत्या. तसेच तपासणी वेळी जो मेन्यू कार्डमध्ये बटर तंदूर रोटी, बटर रोटी जे आपण ग्राहकांना देतो ते बटर न लावता ते व्हेजिटेबल फॅट स्प्रेडचा वापर करत होते. तर याच्यामध्ये ग्राहकांची पूर्णपणे दिशाभूल होत होती. सदर त्याच्यामध्ये जे स्टोरेज करण्यासाठी जे मटेरियल वापरलं होतं त्यांनी ते फूड ग्रेड क्वालिटीचे नव्हते. पूर्णपणे वरती स्टोरेज वगैरे आम्ही जे बघितलं त्यानुसार ते अत्यंत घाणेरड्या अवस्थेत, म्हणजे मी त्याचे फोटो पण शेअर केलेले आहेत तुम्हाला, त्या बाबतीत व्हिडिओ पण शेअर केलेला आहे. तर त्या कंडिशनमध्ये होते. आणि सदर जे मसाला पॅकेट किंवा मिठाच्या पुढे जे रॉ मटेरियल तिथे ठेवतात तिथं आम्हाला थोडं त्याच्यामध्ये कलर पण आढळला. कलरचे काही अंश पण आढळले. त्याचा पण आम्ही टेस्ट करायला लॅबमध्ये पाठवलेला आहे. तर अशा अनुषंगे ह्या हॉटेलमध्ये आम्ही तपासणी करून सदर हॉटेलचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आलेला आहे. सध्या आपण त्यांचा परवाना पुढील आदेशापर्यंत पुढील आदेशापर्यंत सस्पेंड करण्यात आलेला आहे. सदर पुढे पण जर सॅम्पलचे रिपोर्ट जर त्याच्यामध्ये फेल आले तर त्याच्यावर पण आपण ऍडव्हिकेशन केसेस दाखल करणार आहोत. त्या 30 जून रोजी संध्याकाळी यल्ला यल्ला हॉटेलमध्ये पण आम्हाला अशी गोपनीय माहिती भेटली होती की इथं कलरचा वापर होतोय. तर त्या अनुषंगे आम्ही तिथे संध्याकाळी व्हिजिट केली. त्यामध्ये आम्हाला जवळपास 20 ते 25 कलरचे डबे सापडले जे फूड कलर प्रिपेअर्ड फूडमध्ये अलाउड नाही. तर ते पण ते बटर चिकन, नंतर हरियाली कबाब, चिकन लॉलीपॉप अशा डिशेसमध्ये ते वापरत होते आणि त्यांनी ते कबूल पण केले आम्ही वापरत होतो. मग त्या अनुषंगे आपण तिथे जे पण 20 ते 25 डबे होते कलरचे ते आपण नष्ट केलेले आहेत त्याच ठिकाणी. आणि सदर बाकीच्या पण गोष्टी त्यांच्यामध्ये आढळल्या होत्या. त्यानुसार त्यांचा पण परवाना आपण तात्काळ निलंबित करण्यात आलेला आहे. त्यांच्या शहरामध्ये जवळपास 3 ते 4 शाखा आहेत. बाकीच्या शाखा पण बंद होणार असतात. हो, त्यांच्यावर पण कारवाई होणार आहे. सर, हे जे कलरयुक्त पदार्थ होते किंवा जे कलर टाकला जातो फॅट संदर्भात शरीरासाठी सर्वसामान्य किती घातक होते? शरीरासाठी म्हणजे याचे घातक परिणाम म्हणजे आता कलर वापरला तर कलर तर हानिकारक आहे. सिंथेटिक फूड कलर आहे आणि तो यूज करायला परवानगी नाहीच आहे जे आपण भाज्या वगैरे तयार करतो त्यामध्ये.
त्यामुळे मग आपण ते त्याचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे. तसं शहरामध्ये आता नवीन म्हणजे काही आयुक्त मुंडे साहेबांचे काही आदेश काढलेले आहेत ज्यांच्या हॉटेलला परवानगी नाही विना परवानगी अनेक हॉटेल्स आहेत रस्त्यावर धाबे देखील आहेत या ठिकाणी देखील कारवाई करण्यात येणार आहे. येस, यावर पण आता पुढील कारवाई करण्यात येणार आहे. जे विना परवाना हॉटेल आहे त्यांना 10 लाख रुपये पर्यंत त्याचा दंड पण ठोठावण्यात येणार आहे. ही कारवाई कधीपासून सुरू होईल? ही कारवाई आता चालूच आहे आपली. जसं आपण गोपनीय माहिती काढून आपल्याला माहिती भेटते त्यानुसार आपण कारवाई पण घेत आहोत आणि पुढे पण अशीच कारवाई चालू राहील. जनतेला काय आव्हान करणार असं फूड्स करून आव्हान जनतेला आव्हान असं आहे की तुम्ही पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांना विचारा की तुम्ही फूडमध्ये कलर वापरता की नाही वापरत, हे पहिले तुम्ही विचारत जा त्यांना. किंवा बटर तुम्ही म्हणता बटर रोटी, बटर नान रोटी, तुम्ही खरंच बटर लावताय का त्याला, का फॅट फूड लावताय, ते पण तुम्ही कस्टमर ऍज अ कस्टमर म्हणून हॉटेल जे आहेत तिथले शेफ आहे किंवा त्याचे ओनर त्यांना विचारलं पाहिजे तिथं. शहरामध्ये अनेक हॉटेल आहेत प्रत्येक हॉटेल येस, आम्ही प्रत्येक हॉटेलमध्ये तपासणी करणार आहोत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.